तर आर्या अंकिताला म्हणत असते की मला काय वाटतं माहिती आहे का तुला. मग अंकिता म्हणते काय वाटतं. आर्या म्हणते की मला असं वाटतं दोन्ही ग्रुपमधले स्ट्रॉंग कंटेस्टन्स हे फायनलला राहतात. मग ते निक्की आहे ना जाणून बसून तशी करते. ती काय गरज होतं येऊन ते तू लहान मुलांसारखं करतो हे करतो आणि अभिजितने पण त्याला खिलाडी तिकीट का दिलं असं ती म्हणत असते. त्यानंतर अंकिता म्हणते की त्याला नाही फरक पडत आपण काही सांगून आणि हे करून, आपली एनर्जी वेस्ट कशाला घालवायची उगाचच आपण त्याला तेच बोलण्यामध्ये. मग त्यानंतर आर्या म्हणते की तू बोलतेस ते बरोबर आहे, खरे आहे. मग त्यानंतर अंकिता म्हणते की मी काल का म्हणले माहिती आहे तुला, कारण की काल इथे बसून आरबाज मला म्हणत होता की तू मध्ये नको पडूस, की ज्यावेळेस आमचं दोघांचं काय होईल ते. आणि तो असं का म्हणला, त्या दिवशी मी त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी समोर येत होते म्हणून. तो म्हणत होता की मला त्याच्याशी भिडायचं आहे आणि मला भिडू देत. तर असं अंकिता आर्याला सांगत असते. तर आर्याच्या मते ते दोघेजण टॉप 2मध्ये असतील म्हणून ते दोघं एकत्र जात आहेत असे म्हणत असते.